आजा, घरचे माझ्या संग असं का वागले असतील? हे बघ शितले, कोण आपल्या संग कसं वागलं यापेक्षा आपण काय चुका केल्या त्या शोधायच्या आणि त्या सुधारायच्या. आणि जर आपण बरोबर असू तर शेवटी सगळं बरोबरच होणार आहे. हा, मला एक वचन दे. कसलं? काय बी झालं तरी तू जेवण सोडणार नाहीस. नाही सोडणार. आणि हा, मी जसं माझ्या ट्रेनिंगवर लक्ष देतोय तसं तू तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचं. चल आता खाऊन घे पटकन. चल. असं शाण्यासारखं वागत जा. अगं होईल सगळं नीट. उगाच राग धरून जेवण नाही बंद करायचं. पोट भरून खायचं. धर. आजा, तू म्हणतेस की लढाई आपल्याला जिंकायची, पण तुझ्यापासून लांब राहून जगूच शकत नाही. जगू तर मी बी शकत नाही, पण आपण हे कसं निभवणार आहे याचंच ठाव लागेल. जग थांबले का भासुरले का दूर दूर तू साजनी का दिस फिरले का श्वास विरले का दूर दूर तू साजनी ध्यास मातीचा यो जपला परिहात ना तुझा सोडला गुन्हा झाला यो कोणता असा ठाव लागला ठाव आसवानी भरली रात दिवसा भी लागे तुझी आस ओढ ही तुझी रे मला साथ ही हवी आमना मुक्या झाल्या अशा भावना रात वाटे सुनी साजना वाट कुठली चालू आता ठाव लागना ठाव लागना ठाव लागना
यारो इसके अंदर ना कुछ तो चल रहा है. होय, आपल्याला वाटतं ह्यो शांतपणाने ट्रेनिंग पूर्ण करायला लागलाय. अरे पण आतल्या झुरून झुरून मारायला लागलाय. शिफ्टीची काळजी वाटत असेल त्याला. आणि आपल्या कुणाबरोबर जरी असं घडलं असतं ना तर एवढ्या लवकर सावरलो नसतो आपण. नाहीतर काय दावत, आपला आजा स्ट्रॉंग आहे. अरे एवढी दिवस आजाचा शेतीचा फोन बी झालेला नाही. अरे ह्यानेच मुद्दाम नाही केला शेतीला त्रास होईल म्हणून. रावल्याचा फोन झाला आला पण ह्याने शेतीचा विषयच नाही काढला. यार एक बात बोलू, शीतल ठीक तो है ना? मी विचारलं रावल्याला पण तिची बी तीच अवस्था आहे. कुणाशी जास्त बोलत नाही काय नाही. आधी सारखा अजिबात हसत खेळत नाही. एकटीच असते गपगप. ठीक आहे. अरे काय वाटत असेल तिला? मला का स्वतःच्याच घरच्यांनी तिची फसवणूक केल्यावर कसं वाटणार आहे? हे रावल्या, कुणी तिची फसवणूक नाही केली. तिनंच गैरसमज करून घेतला आणि ह्यो सगळा घोळ झालाय. अरे पण त्या गैरसमजामुळे किती मोठा प्रॉब्लेम झाला. देख यार, इसका ऐसे घुट घुट के जीना ना मुझे अच्छा नहीं लगता. एक काम करते हैं, ऐसे बात करते हैं. होय होय पाहिजे. आणि काही जरी झालं की नाही क्या तर तिला का फॅमिली आपण आहे. कर पाशा. त्याला आता एकांताची गरज आहे. त्याला डिस्टर्ब नको करायला. त्याच्याशी नंतर बोलू. चला चला. आता झाली का नाही फॅमिली कंप्लीट? जी माणसं मला हवी असतात नेमकी तीच माझ्यापासून का दुरावतात. आई तर माझ्या संग नाही. जी माझी फॅमिली कंप्लीट करायला आली होती ती शिकली पण माझ्यापासून लांब चालली आणि माझ्यामुळे ती प्रॉब्लेम मध्ये अडकली. आज तिला सगळ्यात जास्त माझी गरज असताना मीच तिच्या संग नाही. तिकडे ती एकटी पडली असेल. कोण म्हणलं मी एकटी आहे? तू आहेस की माझ्या संग. शितले